धाराशिव कार्यक्रमात प्रमुख धाराशिव माननीय गुलाबराव जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, आदरणीय व्यासपीठ, आज आपल्या प्रशालेमध्ये क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। यासाठी कल्याण कार्यालय धाराशिव, त्याचबरोबर माननीय प्रकाश पारवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी एडीसी बीट, माननीय गुलाबराव जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, विमुक्त जाती भटक्या जमाती आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ घाटंगरी, नम्र विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं। पाठीमागे आपल्यासाठी खुर्च्या आहेत। मान्यवरांच्या हस्ते प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, प्रादेशिक क्रीडा ध्वजारोहण केलं जात आहे। आमच्या शिंगोलीच्या माध्यमिक आश्रमशाळेतील मुली क्रीडा महोत्सवामध्ये आकाशामध्ये उंच फडकणाऱ्या क्रीडा ध्वजाला मानवंदना। आम्ही अशी शपथ घेतो की जिल्हास्तरीय आश्रमशाळा स्पर्धेत हिरिरीने भाग घेऊ। पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानू। आपल्या शाळेचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा मान उंचावेल असे वर्तन करू। जय हिंद। मार्गदर्शक शिक्षक इथं असतील आणि मग साहेबांच्या हस्ते पहिला कबड्डीचा उद्घाटनाचा सामना चालू करावा। आज या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून क्रीडा स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना मी माझ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। धाराशिव जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती या विद्यार्थ्यांच्या 1ली ते 12